हाय नमस्कार. तर आज सोमवार, श्रावण मधला दुसरा सोमवार. आज 4 का 5 सोमवार आहेत. श्रावण मधला दुसरा सोमवार आज. तर सांगायचा उद्देश असा आहे की म्हणलं आज लई दिवसानंतर हेड्या बनवा म्हणलं. एवढं महाग मुळा 10 रुपयाचं. गेल्या बारच्यानी सोमवारी, कारण सोमवारचा मुळा खावाच लागतो. काय असतं ग मुळा? श्रावण मध्ये मुळा खावाच लागतो असं म्हणते ते. मग 10चं 3 आज स्वस्त भेटलं, नाही तर गेल्या बारच्यानी काल गेल्या सोमवारी तर 10चं 1च भेटलेला. मुळा आवडतो खायला म्हणून आणलं मुळं. तर आज आमच्या इथला बाजार असतो सोमवारचा. तर बाजारामध्ये मी काय काय आणलं मी तुम्हाला दाखवते. जास्त काय नाही आणलं, थोडंच आणलं, कारण लई दिवस झालं बाजार नव्हता ना. म्हणलं चला तुम्हाला दाखवा म्हटलं. दिसतंय का बघा ही बाजार. कोथमीर तेवढी स्वस्त झाली बघा, 10 रुपयाच्या 2. केवढाली पिंडी आहे बघू शकता तुम्ही. 10च्या 2 म्हणजे 5ला 1. आणि भाजी पण स्वस्त झाली. भाजी मेथीची खाऊन कंटाळा आला. शेपूची केवढ्याला भाजीची पिंडी होती माहितीये का? 30 रुपयाला 1, 60 रुपयाला 2. मग बघा 10चे ताजे. आमच्या इकडे माळवं ताजं असतं बरं का. तर ही माळवं आणलं एवढंच मी, बघू शकता. एवढंच माळवं आणलंय. ढोबळी मिरची, कांदा, काकडी आणि टमाटी, लसूण आणि ते खायचं. आणि टिकल्याची बाया ही आणली आणि नखपालीस आणली. बघा बानूच्या पायाला दिसते का नखपालीस? एकाच पायाला लावून घेतली तिने इडी. तर टँड बी बसना बाई. आपल्या त्या ताईने टँड दिलेलं त्याच्यावर तर हेड्या व्हायचं आपलं. तर श्रावण मधला दुसरा सोमवार. तर हो का ही एक बाटली आणली मी, कारण आता लग्नाला लागेल ना आपल्याला. निळीच आणली मी. आणि टिकल्याच नव्हत्या मला. टिकल्याच नव्हत्या. एवढं आणलं, बाजार आणला आणि खायचं. हो का चुरमुरं, शेव, भजी आणि लाडू बस. आणि ही आणली की वडापाव. 8 दिवसातनं नाही, 15-20 दिवसातनं एकदाच बाजार आणायचा. म्हणजे 2 महिन्यातनं 3 महिन्यातनं बाजार. तसं तर बाजारला काय जात नाही तर जास्त. आम्ही डाळीच खातो. कुणी श्रावण पाळलाय सांगा. आमच्या बानूने बी पाळलाय बघा. तो का हो कशी करते बघितलं का? आमच्या बानू उपास धरते बरं का सोमवार. का आगाव आमची बानूला हुशार झाली या. वाकडं दाखवती आणि भू घेऊन चल म्हणती. उपास धरलाय एवढ्या जीवाला. बानो अय बानो. तर ही साडी वहिनीने घेतलेली आहे आणि ब्लाउज पण घेतलेलाच आहे. बाजारला गेले, आत्ताच आले. म्हणलं चला तुम्हाला दाखवा म्हणलं. तर वडापाव पण आणल्यात, सगळं आणलंय बघा. थोडं आणलं, जसं आपल्याला लागायचं तसं आणायचं. तर बसले बाहेर. बानूबाई बसली आपली बघा कशी मांडीवर टोंबाच. तिला घ्यावंच लागतंय मांडीवर, नाही तर खाली झोपून ना ती अंग तिचं. मी जरा वेळ झोपले का नाही तर माझं डोकं नुसतं जड येतंय. मग आता त्या लेकराला तो का कशी करते. आणि मग ती तर 24 तास झोपूनच असते की. मग तिचं नाही वेळ दुखत. ते आई घेऊन बसली, बांगड्या घालून बसली. आताच 8 दिवस आधीच लग्नाच्या आम्हाला पण आले त्या बांगड्या.
बघू जमलं तर जायचं लग्नाला, नाहीतर नाही. कारण बाणूला एवढे लांब परवाच घेऊन आणि ठेवून जायचं म्हटलं तर जमत नाही. कारण जवळ लग्न असतं तर माणूस ठेवून जातं ना, आणि दौंडला लग्न असल्यामुळं उशीर होईल, यायला उशीर होईल. मग बाणू तोवर दम नाही खाणार. बघा काळ्या बघा कशा वाजत. लग्नाला जायचं. तिला सुद्धा बांगड्या आणल्या त्या, बाणूला सुद्धा बांगड्या आणल्या त्या. तिला हा ये की घेते, तुला आवडल्यावर काय झालं घ्यायला. ती रस्त्याने चालली पण काय आता बघितली नाही, ती म्हणते मला घ्यायचा. आता ती दिसती तर काय करावं, आम्ही काय तिच्या समोर कॅमेरा धरलाय. म्हणजे बोलते ती पोरगी आपल्याला येता जाता सर्व चांगला आहे तिचा पण. तर सांगत ही होती बाणूला लग्नाला न्यायचं नाही, बाणूला घरीच ठेवायचं या, घरातच घराला राखण ठेवायचंय, बाणूला लग्नाला न्यायचं नाही. बाणूला लग्नाला न्यायचं नाही बरं का, आम्ही जायचो लग्नाला. बाणूला कपडे, बाणूचे कपडे लिहून जाती, बाणूच्या बांगड्या घालून जाती. हा नग नग वय नग, बघितलं का नग कशी म्हणते. राहा की घरी, काय होतंय. मी तुझ्या बांगड्या कपडे लिहून जाती, गजर लिहिती तुझ्या वाटणीच. हा नग वय नग का नग नाही आला तुला. बसली बघा कसं कळतंय तेवढ्याशा जीवाला. तर चला, खेड्या आवडला असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. आणि तसंच तुम्हाला अजून एक गुड न्यूज सांगायची, पण ती वेळ अजून काय आलेली नाही. जशी वेळ येईन तेव्हा मी सांगेन तुम्हाला. तर नक्कीच संपूर्ण हेड्यावर बघत जावा, लाईक करत जावा आणि तसंच शेअर पण करत जावा. तर चला बाय.